तर वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुतीत लढण्याचे शिंदे किंवा फडणवीस म्हणत असले तरी प्रत्यक्षात ग्राउंड लेवलवर स्वबळाची मागणी जोर धरते। रायगड, ठाणे, सांगली, सातारा, नाशिक, पालघर अशा जिल्ह्यांमधून महायुतीमध्ये एकत्र लढण्याची आशा धूसर झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये एका नेत्याने दिली, अशी माहिती आता समोर येते। युतीमध्ये निवडणुका न झाल्यास स्वतंत्र लढण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना या बैठकीमध्ये देण्यात आल्या। त्यासोबत शिक्षण आणि त्यासोबतच पदवीधर निवडणुकीसाठीही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे। काल एकनाथ शिंदेंनी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या विभागामधल्या मंत्री आणि आमदारांची बैठक व्हीसीद्वारे घेतलेली होती आणि या बैठकीमध्येच हा सूर उमटल्याची माहिती समोर येते आहे। आता याच अनुषंगाने आणखी एक महत्त्वाचे अपडेट। ठाणे महानगरपालिकेमध्ये महायुतीमध्ये कमालीचे विसंवादित सूर निर्माण झालेत। भाजप आणि शिवसेनेनं ठाणे महापालिकेमध्ये स्वबळाचा नारा दिलाय। स्वबळावर ठाणे मनपा लढवण्याची मागणी शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे। काल आनंद आश्रम इथे नरेश मस्केंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची बैठक झाली। या बैठकीमध्ये भाजपबाबत पदाधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर उमटलाय। शिवसेना करत असलेल्या विकास कामामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचे अडथळे येत असल्याची तक्रार या बैठकीमध्ये करण्यात आली आहे। त्यावर खासदार मस्केंनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले, अशी माहिती समजते। दुसरीकडे ठाण्यामध्ये भाजपनेही स्वबळाची तयारी सुरू केली आहे। 33 प्रभागातील इच्छुकांसाठी भाजपनं शिबिरांचं आयोजन केलंय। भाजप 33 प्रभागातील उमेदवारांची चाचपणी करणार आहे। त्याचसोबत काही दिवसांपूर्वी भाजपचा महापौर करण्याचं वक्तव्य तिथले ठाण्यातले संजय केळकर यांनी केलेलं होतं। तसंच भाजपचे मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्येही कोल्ड वॉर सुरूच आहे। तर या महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिक माहिती, अधिक तपशील देण्यासाठी आपले दोन प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज सावंत आपल्या सोबत आहे आणि त्यासोबतच अक्षय भाटकरे आपल्या सोबत आहे। सुरुवातीला आपण सूरजकडे जाऊया। सूरज, शिंदेंच्या बैठकीमध्ये नेमका काय सूर उमटलेला आहे? शिंदेंच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची काय मागणी आहे ठाण्याच्या बाबतीमध्ये? नक्कीच स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा महापालिका निवडणुका या आता तोंडावरती आहेत आणि अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर महायुतीतच आता खटके उडू लागलेले आहेत। ठाणे महानगरपालिकेत जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गणेश नाईक हे त्या ठिकाणी येऊन एकनाथ शिंदेंबाबतचे वक्तव्य करतायत, त्या ठिकाणी येऊन एकूणच सभा घेत आहेत, त्यामुळे कुठेतरी शिवसैनिक या वक्तव्यांमुळे डिस्टर्ब आहेत आणि त्या एकूणच या संपूर्ण गोष्टीसाठी गणेश नाईक यांना कारणीभूत धरताना पाहायला मिळत आहेत आणि त्यातूनच अनेक कामांमध्ये देखील भाजपकडनं हस्तक्षेप केला जात आहे। त्यामुळे कुठेतरी स्वबळाचा नारा हा महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेकडनं दिला जात आहे। स्वतंत्र तयारी ही आपण करायला हवी, या संदर्भातली जी मागणी आहे ही खासदार नरेश मस्के यांच्याकडे बोलून दाखवताना पाहायला मिळतात। आणि मात्र दुसरीकडे महायुतीत कुठेही मिठाचा खडा पडू नये या अनुषंगाने देखील शिवसेनेचे प्रयत्न सुरू राहिलेले आहेत। स्वतः नरेश मस्के हे त्या कार्यकर्त्यांची किंवा नगरसेवकांची मनधरणी करताना आपल्याला पाहायला मिळतात।